महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना एक टँकरद्वारे 16 फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा। पोलादपूर तालुक्यातील 3 गाव 7 वाड्यांनी टँकरसाठी मागणी केली आहे। त्या गाववाड्यांना एक टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। सदरच्या टँकरला 16 फेऱ्या माराव्या लागत आहेत। एका फेरीत 10,000 लिटर म्हणजे दिवसभरात 16,000 लिटर पाणी वाटप करावे लागत आहे। सद्यस्थितीत 3 गावे 3 वाड्यांनी टँकरने पाणी पुरवले जात आहे, तर काही नागरिक खासगी टँकर मागवत आहेत। गावातील काही पाणी टंचाई लक्षात घेता सेवाभावी संस्थांसह काही राजकीय पक्षांकडून सुद्धा गावागावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त बनले आहे। तालुक्यातील धरणावर करोडो रुपये खर्च केले तरी देवळेसह इतर बंधारे धरण अपूर्ण अवस्थेत असल्याने व उन्हाळ्याच्या हंगामात नद्या नाले विहिरी तळ गाठत आहेत आणि धरण उशाला कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ आली आहे। तालुक्यामध्ये 3 गावे व 7 वाड्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत। त्यांना एक टँकरनी पाणी पुरवठा सुरळीत आहे। त्यामध्ये कातळी बांगला, मोरगिरी धनगरवाडी, तुटवली गळतीची वाडी, किनेश्वरवाडी, पेटवाडी, मोरगिरी दळवीवाडी, भोगाव बुद्रुक पार्टेवाडी, तामसेवाडी, मोरेवाडी या वाड्यांसह चाबारगडी बुद्रुक, चिरेखीण, कुंभळवणे यांनी टँकरसाठी मागणी केली होती। यापैकी 3 गाव व 4 वाड्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून सद्यस्थितीत 3 गावे यामध्ये चांभारगडी बुद्रुक, चिरेखीड, कुंभळवणे व 3 वाड्या मोरगिरी दळवीवाडी, भोगाव बुद्रुक पार्टेवाडी, तामसडे, मोरेवाडी यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मंजूर प्रस्तावापैकी कातळी बांगला टँकरच्या प्रतीक्षेत आहेत। एक टँकरद्वारे 16 फेऱ्या मारण्यात येत आहेत। जवळपास 995 नागरिक वस्ती व 285 पशुधनला टँकरच्या पाण्याचा उपयोग होत आहे। तालुक्यातील गावागावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस गेल्या वर्षीपासून पडत आहे, मात्र पाणी अडवण्यासाठी उपयुक्त अशी धरणे नसल्याने सदरचे पाणी नदीमार्गे थेट समुद्राला मिळत असल्याने उन्हाळ्याच्या काळात तालुक्यातील नद्या कोरड्या तर विहिरी तळागाळाच्या गेल्याचे विदारक चित्र दिसत आहे। गेले अनेक वर्षे हे चित्र पाहावयास मिळत आहे, मात्र याकडे होणारे दुर्लक्ष हे ग्रामीण विकासाला मारक असल्याने व शेती व्यवसायाला उद्ध्वस्त करणारे ठरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।